पावसाळ्यांमध्ये लाईट का जाते हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर त्याचंच उत्तर मी घेऊन आले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. पावसाळा म्हटलं तर लाईट ही खूप जाते. पाऊस येण्याच्या आधी जर थोडीशी हवा जरी आली तर लाईट ही फिक्स जाते म्हणजे जातेच. मग या पावसाळ्यामध्ये पाऊस येण्याचं आणि पाऊस आल्यानंतर किंवा पाऊस सुरूच होता लाईट जाण्याचं काय बरं कारण आहे हे आज तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे. पाऊस आलाय म्हटल्यावर फिक्स लाईट जाणार याचं टेन्शन आपल्याला सगळ्यांना येतं, कारण एकदा लाईट गेली की अभ्यासही गेला आणि इंटरनेट गणल्यावर मोबाईलही, नाही का? बरं, हे आत्तापासून होतंय का? तर असं अजिबात नाही आहे. इतिहास खूप जुना आहे. म्हणजेच काय, लहानपणी कसं व्हायचं की पावसाचं चिन्ह दिसायला लागलं की वातावरण एकदम भारी होऊन जायचं आणि उन्हाबिनाचं ना तर टेन्शनच नसायचं. निवांत क्रिकेट नाहीतर फुटबॉल खेळावं जे आहे ते वाटायचं. पण घरचे म्हणायचे आधी अभ्यास करून घे, नंतर लाईट जाईल. सगळं प्लॅनिंग अगदी गंडायचं, नाही का? तर तुमच्यासोबतही असंच व्हायचं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा, आजही जरा कुठं आभाळ भरून आलं की आपला एक डोळा लाईट आहे का गेली यावर असतो आणि वारं सुटल्यावर तर आपण लाईट जायच्या आधीच मेणबत्ती शोधून ठेवत असतो. पण कधी विचार केला का की पाऊस आल्यावरच का लाईट जाते? तुम्ही केलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता याचं उत्तर बघण्यासाठी एक सामान्य ध्यान आपण आधी बघून घेऊयात. आपल्या घरात जी वीज येते ती असते AC. AC म्हणजे काय? अल्टरनेटिव्ह करंट. या प्रकारात विजेचा प्रवाह थांबवता किंवा साठवता येत नसतो आणि त्याचं उत्पादन झाल्यावर तो वाहता ठेवावा लागत असतो. म्हणूनच कधी कधी लाईट फ्लक्च्युएट होताना तुम्हाला दिसत असेल. दुसऱ्या बाजूला बॅटरी, इन्व्हर्टर, जी वीज आपण वापरत असतो ती म्हणजे DC, जिला की डायरेक्ट करंट असं म्हटलं जातं. इथं वीज साठवली जाते आणि मग ती गरजेनुसार तिचा वापर केला जातो. आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे आपण येऊयात की नेमकी पाऊस आल्यावरच का लाईट जाते? आता उगच इथं तिथं शोधण्यापेक्षा आपण थेट महावितरणच्या अधिकाऱ्यानं जे उत्तर दिलं तेच बघूयात. ते काय म्हणाले की लाईट जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इन्सुलेटर. यस, तुम्ही बरोबर ऐकलं आहेत, इन्सुलेटर, ज्याला साध्या भाषेत चिमण्या असं म्हणता येईल. आता खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पिन किंवा डिस्क इन्सुलेटर आणि DP स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सुलेटर हे चिनी मातीचे असतात. आता विजेचा प्रवाह डिस्ट्रीब्युटरच्या लोखंडी खांबात उतरू नये आणि यासाठी हे इन्सुलेटर प्रचंड महत्त्वाचे असते. आता उन्हाळ्यामध्ये चिनी मातीचे इन्सुलेटर खूप तापत असतात. त्यानंतर त्यावर पावसाचे काही थेंब पडले की इन्सुलेटरला तडे जातात. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा काम सुरू करत असते आणि त्या वाहिनीमधला विजेचा प्रवाह खंडित होत असतो आणि साहजिकच आपल्याकडे लाईट जाते. आता लाईट जाण्याचं दुसरं कारण सांगताना महावितरणचे अधिकारी हे म्हणतात की बऱ्याचशा विद्युत वाहिन्या या अंडरग्राऊंड असतात. त्यांच्या ठिकाणी कुठल्या कारणासाठी खोदकाम झालं की वाहिन्यांना धोका असतो. म्हणजे उन्हाळ्यात यामुळे फारशा तक्रारी येत नाहीत, मात्र पावसाळ्यात या वाहिन्यांमध्ये पाणी शिरतं आणि बिघाड झाल्याने लाईट जाते. मग सतत पाऊस सुरू राहिला की भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते आणि वाहिन्या खराब होऊन वीज पुरवठा खंडित होतो. आता आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पावसात विद्युत पुरवठा यंत्रणेचं खूप मोठं नुकसान होतं. झाडं, मोठ्या फांद्या तुटून यंत्रणेवर किंवा वाहिन्यांवर पडतात. वीज कोसळते आणि विजेच्या कडकडाटांमुळे दाब वाढतो आणि या कारणांमुळेही वीज पुरवठा खंडित होत असतो. आता पावसाचं पाणी जर फिटर, पिलर, रिंगमेन युनिट अशा यंत्रणेत शिरलं तरी लाईट जाऊ शकते आणि बऱ्याचदा पावसात DP म्हणजेच काय, रोहित्र उघडण्याची शक्यता असते. तेव्हा पावसाचं पाणी साचल्यावर सुरक्षिततेची विचार करून DPचा वीज पुरवठा बंद करून ठेवावा लागतो आणि साहजिकच घरात वीज येत नाही. आता लाईट जाणार हे माहीत असते तर त्यासाठी महावितरण आधीच काय खळबळ का करत नाही हा प्रश्न सुद्धा आपल्याला पडतो, नाही का?
तर जितकं होईल तितकं काम ते नक्कीच करत असतात. जसं की विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या तोडून टाकणं, मग खराब होतील असे इन्सुलेटर बदलणं, अर्थिंग तपासून बदलणं, तारांची झोल तोडणं, अशी दुरुस्तीची अनेक काम महावितरण करत असतं. तरीही जोरात पाऊस आला की एखादं झाड डीपीवर पडतं आणि आधी डीपी बाद होतो, मग आपल्या घरातील लाईट बाद होते. आता या एवढ्या माहितीच्या जोरावर तुम्हाला समजलंच असेल की उगा आपला भुरभुर पाऊस आला तरी लाईट का जाते. कारण इन्सुलेटर बाद होतात. लय रपारप पाऊस आला की थेट डीपी किंवा मोठी यंत्रणाच आऊट होत असते. आता पुढच्या वेळी महावितरणला फोन करून त्यांच्यावर कावण्यापेक्षा आधी यातलं कुठलं कारण असेल त्याची टोटल मारून बघा. नाही त्यांना लाईट येणार नाही, पण आपल्याला लय कळतं याचं समाधान तेवढं मिळेल. बाकी अभ्यासू पोरांनी उजेडात अभ्यास उरकून घेत चला आणि नवविवाहितांनी स्टेटसचा रतीब येऊ द्यात. फक्त एक लक्षात ठेवा, लाईट जितकी गपकन जाते तितकी गपकन येऊही शकते. त्यामुळे जरा जपूनच. आणि हो, पावसाळा आहे त्यामुळे सगळ्यांची काळजी घ्या. लवकरच मान्सून आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा भिडणार आहे. चला येते, मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.